नमस्कार. युद्धाने पूर्ण राख लावली, सुखी जीवनाची वाट लावली. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. या युद्धाने, या संग्रामाने, या सतत चाललेल्या या भयंकर युद्धाने पूर्ण राख लावली, सुखी आनंदी जीवनाची वाट लावली. या युद्धामुळे सुखी जीवन भ्रष्ट झाले. या युद्धामुळे मजा पळून गेली, आनंद पळून गेला, सुख पळून गेलं आणि दुःखाची वाट आली, संकटाची वाट आली, समस्याची वाट आली. समस्या उत्पन्न झाली. या युद्धामुळे जनसामान्याचं, गरिबाचं, दीनदलिताचं जीवन कठीण झालं. या युद्धामुळे भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. या युद्धामुळे संकटावर संकटे आली. कसं जगावं, जीवन कसं जगावं, काय खावं, काय प्यावं, कसं राहावं, कसं राहावं हा पेच पडला, हा प्रश्न पडला. कारण युद्धामुळे सर्व नायनाट होतो. युद्धाने मनुष्यहानी होते, वित्तहानी होते. युद्धाने सर्व राख लावते, राख लागते. युद्धामुळे देश बेचिराख होतो. युद्धामुळे देश ढासाळतो. युद्धामुळे देशाची पातळी ढासाळते. युद्धामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासाळते. युद्धामुळे सर्वांचा नाश होतो, सत्यानाश होतो. युद्धामुळे पैशाची राख होते, माणुसकीची राख होते, चांगुलपणाची राख होते, नीती मूल्याची राख होते, चांगल्या गोष्टीची राख होते, अन्नधान्याची राख होते, संस्काराची राख होते, वस्तू साधनाची राख होते, मनुष्याची राख होते, मुलाबाळांची राख होते, शिक्षणाची राख होते, अनेक खाण्यापिण्याच्या गोष्टीची राख होते, सर्व दैनंदिन लागणाऱ्या वस्तूची राख होते, शेतीची राख होते, शेती नापीक बनते, निसर्गाची हानी होते, निसर्गाची राख होते, चांगल्या गुणवत्तेची राख होते, सर्व बेचिराख होते. म्हणून हे युद्ध बरं नाही. म्हणून या युद्धापेक्षा शांतता बरी, चांगुलपणा बरा, नीती मूल्य बरे. म्हणून युद्ध करू नये, तर शांततेने राहिलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, सत्याने राहिलं पाहिजे, ॲडजस्टमेंट केली पाहिजे, समजदारपणा ठेवला पाहिजे, शहाणपणा ठेवला पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, विचारसुंदर ठेवली पाहिजे. म्हणून या युद्धाच्या वाटेत जाऊ नये. कारण युद्धाने सुखी जीवनाची पूर्ण वाट लावली, चांगल्या जीवनाची वाट लावली. चांगले जीवन बेचिराग झालं, आनंदी जीवन बेचिराग झालं. लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत फार मोठं नुकसान झालं. छोट्या बाळांचा, छोट्या लेकरांचा घात झाला. छोटे लेकरांना जीवन सोडावं लागलं. छोट्या बाळांना, छोट्या लेकरांना जीवन सोडावं लागलं. छोटे मुले, शाळकरी मुले यांचा घात झाला. यांचं जीवन नष्ट झालं. अनेक प्रकारचे परिणाम घडले. या युद्धाने सर्व सत्यानाश केला. या युद्धाने सर्व राख लावली. म्हणून हे युद्ध बरं नाही. म्हणून युद्ध न करता कोणती गोष्ट, कोणती घटना, कोणती समस्या प्रेमाने, सामंजस्याने समजून घ्या, मिटवून घ्या. प्रेम ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, सुंदरता ठेवा, अहिंसा ठेवा, जाणीव ठेवा, भान ठेवा, सावधानता ठेवा, माणुसकी ठेवा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आणि जगाचं कल्याण करा. प्रत्येक व्यक्ती, समाज, देश, जगाचं कल्याण करा. कारण सत्य, प्रेम, एकता, विचार सुंदरता, माणुसकी, अहिंसा, कष्ट, मेहनत, श्रम, परिश्रम,
शिस्तता, ॲडजस्टमेंट, समजदारपणा, शहाणपणा या गुणामुळेच देशाची प्रगती होते, देशाचा विकास होतो. अरे आपल्या देशाची प्रगती करायची असेल, आपल्या देशाचा विकास करायचा असेल, आपला देश सुधारायचा असेल, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करायचा असेल, प्रत्येक लेकरांचा, विद्यार्थ्यांचा, मुलामुलींचा विकास करायचा असेल, तर तुम्ही काम करा, कष्ट करा, मेहनत करा, चांगल्या गुणाची साथ धरा, चांगलं शिक्षण अंमलात आणा, सुशिक्षण अंमलात आणा, चांगल्या शिक्षणाचा प्रारंभ करा, चांगल्या गुणांचा प्रारंभ करा. आपल्या देशात उद्योगधंदे काढा, आपल्या देशात स्वयंनिर्मिती करा, आपल्या देशात अनेक प्रकारचे उद्योग काढा, मजुरांना काम द्या, गरिबांना काम द्या, ज्यांना कामाची गरज आहे त्यांना काम द्या, लेकरांना शिक्षण द्या, छोट्या छोट्या मुलांना शिक्षण द्या, शिक्षण वाढवा, शिक्षणावर जास्त खर्च करा, चांगल्या संस्काराची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा, चांगल्या गुणांची सवय लावा, सुशिक्षणाची सुरुवात करा, देशाविषयी अभिमान जागृत करा, देशाविषयी प्रेम जागृत करा, निष्ठा जागृत करा, एकता जागृत करा, सत्याला जपा, मेहनतीला जपा, माणुसकीला जपा, सुंदर गुणाला जपा, तरच देशाचा विकास होतो, देश प्रगतशील होतो, देश विकसित होतो आणि सर्व जग सुंदर होते, सर्व जगाचा विकास होतो. म्हणून नीतिमूल्ये पाळली पाहिजे, म्हणून चांगल्या गुणाची पारख ठेवली पाहिजे, म्हणून सर्व देशांनी समानता ठेवली पाहिजे, जगांनी एकमेकाविरुद्ध प्रेम ठेवलं पाहिजे, सामंजस्य ठेवलं पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवली पाहिजे, विचार सुंदर ठेवले पाहिजे. प्रत्येक देशाने एकमेकाविरुद्ध चांगले विचार ठेवले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वर्तन केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे, चांगले समन ठेवले पाहिजे. उठलं की सुटलं युद्धाला आमंत्रण देऊ नये, युद्धाला प्रेरणा देऊ नये, युद्धाला प्रोत्साहन देऊ नये, एकमेकाच्या विरुद्ध एखाद्या देशाने एकमेकाच्या देशाविरुद्ध लावालावी करू नये, चुगल्या करू नये. तर प्रेम कसं टिकून राहील, सामंजस्य कसे टिकून राहील, सत्यता कशी टिकून राहील, सुंदरता कशी टिकून राहील, एकता कशी टिकून राहील, चांगुलपणा कसा टिकून राहील, माणुसकी कशी टिकून राहील, यासाठी झटलं पाहिजे, राबलं पाहिजे. शांतता करार कसा टिकून राहिला पाहिजे, यासाठी धडपड केली पाहिजे, अहिंसा ठेवली पाहिजे. म्हणून युद्ध करू नये, कारण युद्धाने सर्वांचा नाश आहे, युद्धाने कोण्या एकट्या माणसाचा नाही नाश, युद्धाने एकट्या माणसाचा नाश नाही, एकट्या देशाचा नाश नाही, तर या युद्धाने पूर्ण जगाचा नाश होतो, पूर्ण जग बेचिराख होतं, पूर्ण जगाचा विध्वंस होतो, पूर्ण जगाची आर्थिक स्थिती ढासळते, पूर्ण जगाला या युद्धाचा झटका, युद्धाचा तडका सहन करावा लागतो. म्हणून युद्ध बरं नाही. युद्ध करून मग का नाश करायचा, युद्ध करून का आपला नाश करायचा, युद्ध करून का आपल्या देशातील नागरिकांचा नाश करायचा, युद्ध करून का आपल्या देशाला बेचिराख करायचं, युद्ध करून का आपला प्रगतशील देश, आपला विकसित देश का कंगाल करायचं, युद्ध कशाला करायचं, का करायचं. शांतता बरी नाही का, प्रेम बरं नाही का, सामंजस्य बरं नाही का, एकता बरी नाही का, सत्यता बरी नाही का, चांगुलपणा बरा नाही का, माणुसकी बरी नाही का, समजदार शहाणपण बरं नाही का. शहाणपण ठेवा, समजदारपण ठेवा, युद्धाला आमंत्रण देऊ नका, युद्धाला प्रेरणा देऊ नका, युद्धाला प्रोत्साहन देऊ नका. सर्व देशांनी मिळून शांतता करार ठेवला पाहिजे, सामंजस्य ठेवलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, चांगल्या गुणांची, चांगल्या शिक्षणांची विजय रोवली पाहिजे, शिस्तीची विजय रोवली पाहिजे आणि प्रेम, सत्य, सामंजस्य, अहिंसा, एकता, सत्यता, विचार सुंदरता, माणुसकी, शिस्तता, स्वच्छता, सुंदर विचार हे रत्न रुजवले पाहिजे. म्हणून चांगली नीतिमूल्य ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा आणि युद्धाला आमंत्रण देऊ नये. कारण युद्धाने पूर्ण राख लावली, युद्धाने सुखी जीवनाची, आनंद जीवनाची राख लावली आणि अजूनही राख होत आहे. म्हणून हे युद्ध थांबवा, हे युद्ध थांबलं पाहिजे, हे युद्ध थांबलं पाहिजे, युद्ध थांबलं पाहिजे
आणि जगामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे. म्हणून परोपकार ठेवा, एकता ठेवा, सत्यता ठेवा, चांगुलपणा ठेवा, मायादया ठेवा आणि युद्ध विसरा. युद्ध विसरा, युद्धाला विराम द्या, युद्ध थांबवा. युद्ध जर थांबलं नाही तर पूर्ण जगाचा विनाश अटळ आहे. म्हणून पूर्ण जग बेचिराग होईल, पूर्ण जगाचा सत्यानाश होईल. म्हणून युद्ध थांबवा, युद्ध थांबवा आणि शहाणपण समजदारपण ठेवा, एकता ठेवा, चांगल्या गुणाची पारख करा. युद्ध थांबवा. युद्ध बरं नाही, त्या युद्धाने पूर्ण राख लावली, सुखी आणि जीवनाची राख लावली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.